तर बऱ्याच वेळा भेंडीची भाजी करताना चिकट होते, त्यामुळे आपण भेंडीची भाजी करायला टाळाटाळ करतो. परंतु या व्हिडिओमध्ये आपण अगदी बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर बघा, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 300 ग्रॅम भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे. भेंडी धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडी करणं खूप गरजेचं आहे. जर भेंडी थोडी जरी ओलसर राहिली तर भेंडीची भाजी चिकट होते, त्यामुळे भेंडी पूर्णपणे कोरडी करून घ्या. त्याच्यानंतर दुसरीकडे भाजी करण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल गरम झाले की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर 7 ते 8 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण चरचरला की लगेचच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घाला. कढीपत्ता तडतडला की लगेचच 3 ते 4 मिरचीचे तुकडे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा. यामध्ये तुम्ही टोमॅटो घातला तरी देखील चालेल. तर बघा, आता ही फोडणी आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी फोडणी मी 1 ते 2 मिनिट परतवून घेतली. कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये कट करून घेतलेली भेंडी घाला. भेंडी घातल्यानंतर गॅस आपल्याला मोठ्या आचेवर करायचा आहे आणि भेंडी सतत उलटण्याने हलवत 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची आहे. तर ही टिप नंबर 2 खूप महत्त्वाची आहे. कधी पण भेंडी करताना पहिल्यांदा भेंडी मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची. जर तुम्ही भेंडी करताना गॅस मंद आचेवर ठेवलात तर भेंडीची भाजी हमखास चिकट होणार आहे. त्यामुळे भेंडी मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्या. तर बघा, भेंडी मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतली. आता गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे आणि भेंडी 2 ते 3 मिनिट उकळवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी भेंडी मी 2 ते 3 मिनिट उकळवून घेतली. बघू शकता, झाकल्यानंतर भेंडी जराही चिकट झालेली नाही. याचं कारण म्हणजे भेंडी आपण मोठ्या आचेवर भाजून घेतलेली होती. जर आपण भेंडी न भाजता उकळवून घेतली तर भेंडी चिकट होणार. त्यामुळे ह्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. आता या भेंडीमध्ये काही मसाले घालूया. तर या ठिकाणी मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे ओल्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर घाला, टेस्ट खूप छान येते. आता हे मसाले आपल्याला भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर भेंडी पुन्हा तळापासून हलवून घ्या. आता टीप नंबर 3 म्हणजे भेंडीमध्ये मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे. जर भेंडी भाजायच्या आधी तुम्ही मीठ घातलं तर भेंडी हमखास चिकट होणार आहे. त्यामुळे उपवासाची खिचडी करताना किंवा भेंडीची भाजी करताना मीठ सर्वात शेवटी घालायचं, म्हणजे हे जे पदार्थ आहेत ते चिकट होणार नाहीत. तर बघा, भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर शेवटी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करून घ्या. तर या ठिकाणी मस्त सुटसुटीत भेंडीची भाजी किंवा मसाला भेंडी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला घ्या आणि सोबतच तोंडी लावायला ओल्या पातीचा कांदा घ्या. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.